वर्षाची सुरुवात विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक वारकरी पंढरीत दाखल। नववर्षानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट। नववर्षाच्या प्रारंभानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात व गाभाऱ्यात विविध प्रकारच्या फुलांची अत्यंत आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे। या फुलांची सजावटीमुळे श्रींचा गाभारा अधिकच मनमोहक व प्रसन्न दिसत असून भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे। नवीन वर्षाची सुरुवात विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाने करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत। या सजावटीसाठी ऑर्किड, लिव्ह डेझी, ड्रेसेना, झेंडू, शेवंती आदी विविध प्रकारची सुमारे 1 टन फुले वापरण्यात आली आहे। ही संपूर्ण फुलांची सजावट पुणे येथील विठ्ठल भक्त प्रदीपसिंह ठाकूर यांनी सेवाभाव म्हणून मोफत करून दिली आहे। यासाठी सुमारे 12 कामगारांनी परिश्रम घेतले। श्री संत नामदेव पायरी, श्री विठ्ठल चौखांबी व सोळखांबी, श्री रुक्मिणी चौखांबी आदी प्रमुख ठिकाणी या फुलांची आरास करण्यात आली आहे। नववर्षाची सुरुवात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाने व्हावी या भावनेतून हजारो भाविक श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत। पहाटेपासूनच दर्शन रांगेत भाविकांची गर्दी असून विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नामघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे। या फुलांच्या सजावटीमुळे दर्शन घेताना भाविक अधिक समाधान व भक्तिभाव अनुभवत असल्याचे दिसून येत आहे।